नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि याच्यामध्ये आपला प्रश्न आहे आजचा, खालील आकृतीत चौकोन मोजा। या ठिकाणी आपण ही आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चौकोन मोजायचे आहेत। प्रत्येक परीक्षेमध्ये मग ती शालेय स्पर्धा परीक्षा असो किंवा पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। मग आपल्याला या ठिकाणी या आकृतीमधले चौकोन मोजायचे आहेत। मग चौकोन मोजताना सहजासहजी प्रत्येक विद्यार्थी चुकतात। त्यामध्ये काय करतात, ते चौकोन मोजा म्हटलं की 1 2 3 4 5 6 7 8 9 चौकोन आहेत असं सरळ सरळ म्हणतात, परंतु हे उत्तर चुकतं। आणि एखादा जर विद्यार्थी असेल तो काय म्हणतो 10 चौकोन आहेत, मग कसे, हे 9 आणि हा मोठा 1 असे 10, परंतु ते सुद्धा उत्तर चुकीचं आहे। मग आपल्याला हे चौकोन मोजण्यासाठी एक ट्रिक आहे आणि ट्रिक आपल्याला येणं महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तर पाहूया आपण ही ट्रिक कोणती आहे ती। सर्वप्रथम आपल्याला एक काम करायचं आहे की या चौकोनांना आपल्याला अनुक्रमांक द्यायचे आहेत। मग सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, या ठिकाणी या पहिल्या चौकोनामध्ये 1, इथं 2, इथं 3 असे आपल्याला अनुक्रमांक द्यायचे आहेत आणि त्यानंतर इथं उभे सुद्धा आपल्याला अनुक्रमांक द्यायचे आहेत। हे 1, यानंतर या ठिकाणी 2 आणि हे 3 असे आपण हे अनुक्रमांक दिलेले आहेत। आता याच्या पुढची स्टेप आपल्याला करायची आहे। आता हे जे अनुक्रमांक दिलेले आहेत यांची आपल्याला बेरीज करायची आहे। म्हणजे बेरीज कशी करायची आहे, हे 1 अधिक हे 2 अधिक हे 3 बरोबर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, या ठिकाणी हे 6 आलेले आहेत। यानंतर आता यांची बेरीज करायची आहे आपल्याला। हे 1 अधिक 2 अधिक हे 3 बरोबर, आता बघा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, हे 6 या ठिकाणी याची बेरीज आलेली आहे। आपण दोन्ही अंकांची बेरीज करून घेतलेली आहे। आता काय करायचंय हे महत्त्वाचं आहे। आता या ठिकाणी 6 आलेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा 6 आलेले आहेत। मग आपण या ठिकाणी हे जे दोन्ही बेरीज आलेले आहेत यांचा गुणाकार करायचा आहे। म्हणजेच हे 6 गुणिले हे 6 बरोबर 6 6 36, म्हणून या ठिकाणी हे 36 या ठिकाणी आले। म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण चौकोन 36 आहेत। लक्षात आलं का तुमच्या, हे 36 चौकोन आहेत। अशा प्रकारे आपण या ठिकाणी अशा चौकोन मोजू शकतो। यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी एक दुसरी आकृती देत आहे। त्या आकृतीमध्ये तुम्ही मला सोडवून या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। या ठिकाणी ही एक आकृती मी देत आहे, ही आकृती आहे। याच्यामध्ये चौकोन किती आहेत हे तुम्हाला सांगायचे आहे। थँक्यू।